मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। नीट यूजी परीक्षेतील कथित पेपर लीक तसेच एनटीए व सीबीएसई मधील अनियमिततेविरोधात आंदोलन। एनएसयूआय व युवक काँग्रेसच्या वतीने प्रकाशा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन। प्रकाशा चौफुलीवर 1 तास रास्ता। एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष सागर पावरा यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन झाले। तहसीलदार संभाजी पाटील यांना निवेदन देण्यात आले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रकरणामुळे परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत झाला असून विद्यार्थ्यांमध्ये असंतोष, संभ्रम व असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे। निवेदनात पेपर लीक प्रकरणाची उच्चस्तरीय किंवा न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी। एनटीए संस्थेच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून पुनर्रचना, सीबीएसईच्या मूल्यमापन प्रक्रियेतील त्रुटींची निष्पक्ष चौकशी करावी। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि भविष्यकाळात परीक्षा प्रक्रियेत पारदर्शक व काटेकोर यंत्रणा उभारावी आदींसह इतर मागण्या करण्यात आल्या। आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। यावेळी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता। सप्तनगरी न्यूज ब्युरो, शहादा। पुलिस मागे करते माहिती तुम्हाला की कशा प्रकारे हे सरकार घाबरलेलं आहे आणि नीटचे पेपर लीक झाले। किती विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तुम्हाला माहिती आहे? किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली? तुमचे पोरं जर अभ्यास करत असतील, ते मारत असतील तर कोण येणार पुढे? हे सरकार पेपर लीक सरकार आहे आणि आमची मागणी आहे धर्मेंद्र महतोजी दिला पाहिजे।